नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसत्ता यशस्वी भव मध्ये तुमचे स्वागत। लोकसत्ता यशस्वी भव मधून मी तुम्हाला इतिहास नागरिकशास्त्र विषयाचे मार्गदर्शन करीत आहे। या संबंधीचा लेख आणि पाठ्यपुस्तक तुम्ही समोर ठेवले असेलच। मागील भागात आपण इतिहास पाठ्यपुस्तक आणि अभ्यासक्रम याची ओळख करून घेतली होती। या भागात आपण नागरिकशास्त्राची ओळख करून घेणार आहोत आणि ही दोन्ही पाठ्यपुस्तके लक्षात कशी ठेवावी या संबंधी चर्चा करणार आहोत। समाजशास्त्र हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। मुख्य म्हणजे जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा हा विषय आहे। कारण तुम्ही जर मुद्देसूद आणि अचूक उत्तरे लिहिली तर पूर्ण गुण या विषयामध्ये मिळतात आणि गणिताप्रमाणेच तुम्ही पूर्ण गुण या विषयामध्ये मिळवू शकता। म्हणूनच याचा अभ्यास तंत्रशुद्ध पद्धतीने जर केलात तर तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळू शकतील। हा विषय पुढील जीवनासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात आणि या परीक्षांमधून निवडलेल्या व्यक्तींना प्रशासकीय सेवेमध्ये सामावून घेतलं जातं। या परीक्षांच्या अभ्यासासाठीही हा विषय महत्त्वाचा आहे, कारण या विषयावरती अनेक प्रश्न यामध्ये विचारले जातात आणि त्यासाठी आपला इयत्ता 4थी ते 10वीचा जो या विषयाचा अभ्यासक्रम आहे त्यावर आधारित हे प्रश्न असतात। आणि म्हणूनच ज्यांना प्रशासकीय सेवेमध्ये नोकरी करायची असेल, पुढील भावी जीवनामध्ये ध्येय त्यांनी ते ठेवले असेल, अशा विद्यार्थ्यांनी तर या विषयाचा अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे केला पाहिजे आणि परीक्षेच्या दृष्टीनेही जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी या विषयाचा अभ्यास तुम्हाला महत्त्वपूर्ण ठरणार आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की इतिहास म्हणजे घडून गेलेल्या घटना, मागे घडून गेलेल्या भूतकाळात झालेल्या या घटना पुन्हा का अभ्यासायच्या। पण विद्यार्थ्यांनो, या घटनांचा आपल्या जीवनावरती आजही परिणाम होतो। तसेच या घटनांमधून अनेक गोष्टी आपण शिकत असतो ज्या भावी काळासाठी उपयुक्त ठरतात। उदाहरणार्थ, तुम्ही 2 महायुद्धांचा अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कोणत्याही देशाला युद्ध करणं न परवडणार आहे। त्यातून प्रश्न सुटत नाही, उलट नवे प्रश्न निर्माण होतात आणि जीत आणि जेते अशा दोन्ही राष्ट्रांना युद्धामुळे नुकसानच सोसावे लागते आणि म्हणून कोणत्याही प्रश्नावर युद्ध हे उत्तर असू शकत नाही। हे आपण या महायुद्धातून शिकतो। अशाच अनेक गोष्टी आपल्याला इतिहासातून शिकायला मिळतात आणि म्हणून हा विषय अभ्यासणं आपल्या भावी जीवनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण बघितलं, इतिहास नागरिकशास्त्र या प्रश्नपत्रिकेमध्ये 40 पैकी 28 गुण हे इतिहासासाठी असतात आणि 12 गुण हे नागरिकशास्त्रासाठी असतात। या नागरिकशास्त्राच्या पुस्तकामध्ये 5 प्रकरणं दिली आहेत। स्थूलमानाने आपण त्याचे 2 भाग करतो। एक भाग आहे तो म्हणजे केंद्रीय शासन व्यवस्था आणि दुसरा आहे स्थानिक शासन संस्था। या 5 प्रकरणांची गुणविभागणी कशी केलेली आहे ते आपण पाहू। नागरिकशास्त्र अभ्यासक्रमानुसार गुणविभागणी। पहिला घटक आहे केंद्रीय कायदे मंडळ। प्रश्नपत्रिकेमध्ये यावरती 5 गुणांचे प्रश्न विचारले जातात। या प्रकरणामध्ये केंद्रीय शासन व्यवस्था कशी आहे, आपल्या संघराज्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत, आपल्या कायदे मंडळाला संसद म्हटले जाते। या संसदेची 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा। या दोन्ही सभागृहांची निवड कशी केली जाते, पात्रता कोणती आहे, कार्यकाल कोणता आहे, या संबंधीची माहिती या प्रकरणामध्ये दिलेली आहे। तसंच संसदेला कोणते अधिकार दिलेले आहेत आणि संसद महत्त्वपूर्ण कशी आहे, कायदा कसा तयार केला जातो या संबंधीची माहिती या प्रकरणामध्ये आहे। दुसरं प्रकरण आहे केंद्रीय कार्यकारी मंडळ। संसद कायदे करते, पण या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी असतं कार्यकारी मंडळ।
यामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि नोकरशाही या घटकांचा समावेश होतो. या प्रत्येक घटकांची कार्यप्रणाली कशी चालते, राष्ट्रपतींची निवड कशी होते, राष्ट्रपतींना कोणते अधिकार देण्यात आलेले आहेत, पंतप्रधानांची निवड कशी केली जाते, पंतप्रधानांचे अधिकार कोणते आहेत, मंत्रिमंडळाला कोणते अधिकार देण्यात आलेले आहेत, या संबंधीची माहिती या प्रकरणामध्ये आहे. आणि या प्रकरणावर 4 गुणांचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात. तिसरं प्रकरण आहे ते म्हणजे न्यायमंडळ. न्यायदान करणे हे सुद्धा शासनाचं महत्त्वपूर्ण कार्य आहे. आपल्या देशामध्ये एकात्म न्याय पद्धती स्वीकारलेली आहे. याच्या सर्वोच्च स्थानी आहे ते म्हणजे सर्वोच्च न्यायालय आणि त्याच्या खालोखाल आहे उच्च न्यायालय आणि त्याखाली असतात दुय्यम न्यायालय. आपण फक्त सर्वोच्च आणि उच्च न्यायालय यांचा अभ्यास करणार आहोत. यामध्ये न्यायाधीशांची निवड कशी केली जाते, न्यायाधीशांची पात्रता कोणती असते, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयांचे अधिकार क्षेत्र कोणतं आहे, या संबंधीची माहिती देण्यात आलेली आहे. यावरती 3 गुणांचे प्रश्न विचारले जातात. चौथं प्रकरण आहे नागरी स्थानिक शासन संस्था. जरी केंद्रीय आणि राज्य अशा 2 पातळीवर आपली शासन व्यवस्था चालत असली तरी सुद्धा आणखी 3ऱ्या पातळीवरही अधिकारांची विभागणी करण्यात आली आहे आणि त्यासाठी स्थानिक शासन संस्था निर्माण करण्यात आली आहे. या स्थानिक शासन संस्थांचं महत्त्व काय आहे, त्या कशा उपयुक्त आहेत, लोकशाहीचं प्रशिक्षण जनतेला त्या कशा देतात आणि या स्थानिक शासन संस्थांचे 2 महत्त्वाचे प्रकार आहेत ते म्हणजे नागरी शासन संस्था आणि ग्रामीण शासन संस्था. यामध्ये नागरी शासन संस्थेमध्ये 5 घटक येतात. एक महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद, कटक मंडळ आणि औद्योगिक नागरी वसाहत. या प्रत्येकाची माहिती आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. यांचा तुलनात्मक अभ्यास आपण या प्रकरणामध्ये जर केला तर आपल्याला ही माहिती लक्षात ठेवणं जास्त सोपं जातं. यावरती 4 गुणांचे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये विचारले जातात. आणि 5वं प्रकरण आहे ग्रामीण स्थानिक शासन संस्था. यामध्ये ग्रामीण भागामध्ये कोणत्या शासन संस्था आहेत, यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या तिघांचा समावेश होतो. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये पंचायत राज व्यवस्थेची सुरुवात कशी करण्यात आली, याचं महत्त्व काय आहे आणि या प्रत्येक संस्थेची निवड कशी केली जाते, त्यामध्ये किती सभासद असतात, त्यांची पात्रता कशी, कार्यकाल किती आहे आणि कोणती कामे या संस्था करतात, या संबंधीची माहिती आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर ग्रामसभेला स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात अधिकार देण्यात आलेले आहेत. याला कारण आपला देश हा खेड्यांचा देश आहे. आपल्या देशामध्ये ग्रामीण भागात राहणारी लोकसंख्या जवळजवळ 65% आहे आणि या लोकांना स्थानिक शासन संस्थेमध्ये सामावून घेण्यासाठी ग्रामीण भागामध्ये ग्राम पातळीवरती ग्रामसभेला जास्त महत्त्व दिलेलं आहे. आणि या ग्रामसभेमध्ये खेड्यातील सर्व, गावातील सर्व जनतेचा समावेश केला जातो. त्यांना प्रत्यक्ष राज्यकारभारामध्ये सहभागी होता येतो, ज्यामुळे लोकशाहीचं प्रशिक्षण त्यांना मिळू शकतं. याचा अभ्यास आपण या प्रकरणात करणार आहोत. तुमच्या लक्षात येईल की पहिली जी 4 प्रकरणं आहेत यांना गुण जास्त आहेत. 12 गुणांची नागरिकशास्त्रावरची प्रश्नपत्रिका आणि विकल्पासह त्याला 18 गुण आहेत. त्यापैकी तुम्ही जर पहिल्या 4 प्रकरणांवर जास्तीत जास्त भर दिला तर हे 12 गुण तुम्हाला सहज मिळू शकतात. नागरिकशास्त्राचा हा झाला आपला अभ्यासक्रम. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये या विषयाबद्दल भीती असते की हे विषय कसे अभ्यासायचे. आपण त्या संबंधीची माहिती करू. आपले पाठ्यपुस्तक हे अभ्यासाचं महत्त्वाचं साधन आहे आणि म्हणून जास्तीत जास्त भर आपण पाठ्यपुस्तक वाचनावरती द्यायचं आहे. इतिहासाची 11 प्रकरणं आणि नागरिकशास्त्राची 5 प्रकरणं अशी एकूण 16 प्रकरणं आहेत. तुम्ही जर योग्य नियोजन केले तर साधारणपणे
एका प्रकरणासाठी आपण 8 ते 10 दिवस अभ्यासाला देऊ शकतो. पहिले 2 दिवस प्रकरण वाचायचे, समजून घ्यायचे. त्यानंतर या प्रकरणावरती मनन करा, विचार करा. आपण काय वाचलं आहे, कोणत्या घटना कोणत्या क्रमाने घडलेल्या आहेत या संबंधी थोडंसं चिंतन करा आणि मग त्याच्या खाली स्वाध्याय सोडवा. स्वाध्याय स्वतःहून सोडवा. त्यासाठी पाठ्यपुस्तकाचाच आधार घ्या. इतर लिखित साहित्य तुम्हाला वाचनासाठी उपयुक्त ठरेल त्याचा आधार घेऊन आपण स्वतः स्वाध्याय लिहिणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर 4 दिवस पाठांतरासाठी द्या. अशा प्रकारे 8 ते 10 दिवसात तुमचं एक प्रकरण व्यवस्थित अभ्यासलं जाईल. म्हणजेच साधारणपणे 4 महिन्यामध्ये तुम्ही या पद्धतीने जर अभ्यास केलात तर हा पूर्ण विषय तुम्हाला अभ्यासता येऊ शकेल. मात्र योग्य नियोजन हे अत्यंत आवश्यक आहे आणि त्या नियोजनाप्रमाणे अभ्यास करणंही आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाठांतरावरती जास्तीत जास्त भर द्या. बऱ्याच विद्यार्थ्यांना दीर्घोत्तरी प्रश्न कसे लिहावे हा प्रश्न पडतो. प्रश्नपत्रिकेतील प्रश्न 4 आणि प्रश्न 5 या दीर्घोत्तरी प्रश्नांमध्ये लक्षात ठेवा की आपल्याला 1 ते 2 ओळींची प्रस्तावना लिहायची आहे आणि मग मुख्य उत्तर सुरुवात करायची आहे, ज्यामुळे तुमचं उत्तर अचूक होईल. प्रश्नांची उत्तरं लिहिताना मुद्देसूद उत्तरं लिहा. लघुत्तरी प्रश्नांसाठी 2 ते 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. तर दीर्घोत्तरी प्रश्न 3 गुणांचा जो आहे तिथे तुम्हाला 3 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. तर इतिहासातला दीर्घोत्तरी प्रश्न 4 गुणांचा जो आहे तिथे तुम्ही 8 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. आणि यासाठी ज्यावेळेस स्वाध्याय सोडवा तेव्हा उत्तर लिहिताना एकाखालोखाल एक मुद्दे लिहा, त्यांना क्रमांक द्या आणि त्यानुसारच आपली उत्तरांची तयारी करा. अशा प्रकारे जर तुम्ही उत्तरांची तयारी केली तर परीक्षेमध्ये तुम्हाला लिहिणंही सोपं जाईल आणि कुठेही तुमचे मार्क जाणार नाही. नागरिकशास्त्रामध्ये सुद्धा पाठ्यपुस्तकामध्ये धड्याखाली असणारा कारणे द्या हा स्वाध्याय आपल्याला प्रश्नपत्रिकेत विचारला जात नाही. केवळ लघुत्तरी प्रश्न आणि टिपा लिहा हेच प्रश्न त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. त्यामध्ये सुद्धा प्रश्न 7 जो आहे 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा आणि प्रश्न 8 आहे टिपा लिहा. 2-2 गुणांचे हे प्रश्न आहेत आणि त्यामध्ये तुम्ही 2 ते 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे. मात्र प्रश्न 9 जो आहे त्यामध्ये तुम्ही 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे, जरी त्याला 2 गुण असले तरी. या दृष्टीने धड्याखालील स्वाध्याय स्वतः सोडवा म्हणजे तुमची प्रश्नांची उत्तम तयारी होऊ शकेल. काही इतिहासातले असे प्रश्न गोंधळात टाकणारे आहेत. उदाहरणार्थ क्रांती युगामध्ये तुमच्या लक्षात येईल की अमेरिकन स्वातंत्र्य युद्धाचे परिणामही आहेत, फ्रेंच राज्यक्रांतीचेही परिणाम आहेत आणि औद्योगिक क्रांतीचेही परिणाम आहेत. इथे उत्तर लिहिताना गोंधळ होण्याची शक्यता आहे आणि त्यावेळेस तुम्ही जर तुलनात्मक या प्रश्नांचा अभ्यास केलात तर त्यातला फरक लक्षात येईल आणि तुमचा गोंधळ उडणार नाही. किंवा पहिल्या महायुद्धाची कारणं आणि दुसऱ्या महायुद्धाची कारणं यातली साम्य कोणती आहे, किंवा पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचे परिणाम यातले सारखे मुद्दे कोणते आहेत, वेगळे मुद्दे कोणते आहेत, असा तुलनात्मक अभ्यास करा म्हणजे ह्या प्रश्नांची उत्तरं तुमच्या चांगली लक्षात राहू शकतात. वस्तुनिष्ठ प्रश्नांमध्ये इतिहासामध्ये दड्याखाली गाळलेल्या जागा यावरच आधारित प्रश्न पहिला अ विचारला जातो. त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित तयार करा. पण प्रश्न पहिल्यामधला ब जोड्या लावा हा जो प्रश्न आहे यासाठी बहुतेक वेळा व्यक्ती आणि त्याच्या संबंधीच्या घटना अशा प्रकारचा हा प्रश्न असतो. विद्यार्थ्यांनो, हा सगळा इतिहास हा जागतिक इतिहास आहे. प्रत्येक धड्यात येणारी नावं तुम्हाला परिचित आहेत असं नाही. त्यामुळे ती लक्षात ठेवायला तुम्हाला थोडेसे कष्ट घ्यावे लागणार आहे. आणि यासाठी एक करा,
प्रत्येक धडा अभ्यासून झाल्यानंतर त्या धड्यामध्ये आलेल्या महत्त्वाच्या व्यक्ती आणि त्यांच्या संबंधीच्या घटना असा एक तक्ता तयार करा आणि ज्या वेळेस तुम्ही त्या प्रकरणाचा अभ्यास करत असाल तेव्हा तुमच्या अभ्यासाच्या जागी हा तक्ता समोर लावून ठेवा. जाता येता त्याच्यावरती नजर टाकत राहा. सतत बघून या व्यक्तींची नावं आणि त्याच्या संबंधीच्या घटना तुमच्या निश्चितच लक्षात राहतील आणि ज्यामुळे जोड्या लावा हा प्रश्न तुमचा चुकणार नाही. या दृष्टीने इतिहासाच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. पाठ्यपुस्तक वाचनावरती भर द्या. नागरिकशास्त्राचा अभ्यास करताना तुलनात्मक अभ्यास आणि त्यासाठी तक्ते तयार करणं यावर भर द्या. लोकसभा आणि राज्यसभा यांचा तुलनात्मक तक्ता तयार करा. त्यासाठी मुद्दे, पात्रता, कार्यकाल, त्यांचे निवडलेले अधिकारी आणि त्यांची कामे याप्रमाणे तक्ता तयार करा. किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांचा अभ्यास करतानाही अशाच प्रकारे महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर परिषद यांचा तुलनात्मक तक्ता तयार करा. न्यायमंडळाचा अभ्यास करताना सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये गोंधळ निर्माण होतो, त्यांचाही तुलनात्मक तक्ता तयार करा. म्हणजे दोघांमधलं साम्य आणि फरक हे चांगलं लक्षात राहील आणि मग तुमचा अभ्यास परिपूर्ण होऊ शकेल. तुमच्या परीक्षेमध्ये उत्तर लेखनामध्ये चुका तुम्हाला टाळता येऊ शकतील. अशा प्रकारे भीती न बाळगता हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळवून देणार आहे हे लक्षात घेऊन पहिल्यापासूनच योग्य नियोजन करून अभ्यास करायला सुरुवात केली तर या विषयामध्येही जास्तीत जास्त गुण तुम्हाला मिळू शकतील आणि तुम्ही परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकाल. तुम्हाला पुन्हा एकदा अभ्यासासाठी शुभेच्छा. यापुढील सत्रामध्ये आपण या विषयासंबंधी अधिक मार्गदर्शन घेणारच आहोत.